इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या अधिपत्याखाली महाआरोग्य शिबिराचे आयोजन 12 डिसेंबर 2021 रोजी कालीमाता मंदिर पटांगण कुर्ला कॅम्प येथे करण्यात आले होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या अधिपत्याखाली आयोजित सदर महाआरोग्य शिबिराला शहरातील अनेक मान्यवर तज्ञ डॉक्टरांतर्फे वैद्यकीय तपासणी तथा मोफत सल्ला तसेच महिलांसाठी कॅन्सर तपासणी, मोफत औषधोपचार, मोफत चष्मे वाटप तसेच रक्त, मधुमेह तसेच ECG अशा इतर अनेक वैद्यकीय तपासण्या तथा सुखसोयींचा अंतर्भाव करण्यात आला होता। तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या अधिपत्याखाली राबवण्यात आलेल्या सदर महाआरोग्य शिबिरांतर्गत नेत्रदान तथा अवयवदान याबाबतची सामाजिक महत्त्वपूर्ण जनजागृती तसेच आगामी येणाऱ्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या म्युटेड फॉर्मबाबत विशेषतः नागरिकांतर्फे घेण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधित नियमांचे सखोल मार्गदर्शनपर जनजागृती व्याख्यान आदींचा अंतर्भाव करण्यात आला होता। तसेच सदर महाआरोग्य शिबिरांतर्गत कोरोना प्रतिबंधित कोविशिल्ड या लसीचे पहिले तथा दुसरा डोस देखील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते। सदर महाआरोग्य शिबिरास शहरातील जनसामान्यांनी अलोट प्रतिसाद देत तब्बल 2000हून जास्त लोकांनी सदर महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला। उल्हासनगर काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष रोहित साळवे आयोजित सदर महाआरोग्य शिबिरात गत 20 वर्षांपासून अथक निरंतर सातत्यपूर्ण राबविण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबिराचे आधारस्तंभ तथा प्रमुख मार्गदर्शक तसेच जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांचे वडील बालरोग तज्ञ डॉक्टर चंद्रकांत साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अभिजित साळवे, डॉक्टर शशांक सोनेकर, डॉक्टर प्रशांत गायकवाड, डॉक्टर धर्मेंद्र गजभिये, डॉक्टर लीना सोनकर, डॉक्टर बालाजी सातपुते, डॉक्टर मनीष सोनटक्के, डॉक्टर नीरज महाजन, डॉक्टर नम्रता ओचानी, डॉक्टर तृप्ती शेजव, डॉक्टर प्रियंका गवई, डॉक्टर अनंत गायकवाड, डॉक्टर रीमा साळवे, डॉक्टर प्रतीक देहाडे, डॉक्टर प्रेरणा साळवे, डॉक्टर स्मिता रणवीर, डॉक्टर नागेश जाधव, डॉक्टर आनंद इंगोले, डॉक्टर विजय वासनिक, डॉक्टर धीरज पाटोळे, डॉक्टर प्रदीप वाणे आदी अनेक तज्ञांनी सहभाग नोंदवला। सदर महाआरोग्य शिबिरात आघाडीचे नेते नगरसेवक अरुण आशान, काँग्रेस नेते डॉक्टर जयराम लुल्ला, मुरली उदासी, गटनेते अंजली साळवे, भंते आनंद महाधोरो, माजी नगरसेवक प्रशांत धांडे, माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी SS ससाणे, माजी महासचिव CM मोरे, RPI नेते VB ससाणे, पुतळा समिती अध्यक्ष अरुण कांबळे, समाजसेवक संजय वाघमारे, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके तथा अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। उपस्थित सर्वच मान्यवरांचा अंजली साळवे तथा रोहित साळवे यांच्यातर्फे पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। तसेच काँग्रेस पक्षातर्फे ज्येष्ठ नेते डॉक्टर जयराम लुल्ला तथा इतर पदाधिकाऱ्यांकडून गत 20 वर्षांपासून सातत्यपूर्ण निरंतर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिर आयोजनाबाबत अंजली साळवे तथा साळवे कुटुंबियांचे पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। उल्हासनगर काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष रोहित साळवे आयोजित सदर महाआरोग्य शिबिराला जनसामान्यांतर्फे लाभलेला न भूतो न भविष्यती असा उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच गत 2 वर्षांपासून कोरोना या वैश्विक महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनसामान्यांना सदर विनामूल्य महाआरोग्य शिबिरांतर्गत विनामूल्य शारीरिक विविध तपासण्या तथा चाचण्या तसेच नेत्र तपासणी, विनामूल्य चष्मा वाटप, विनामूल्य औषधे वाटप तसेच शहरातील तज्ञ नामांकित डॉक्टरांकडून सदर महाआरोग्य शिबिरांतर्गत विविध शारीरिक तपासण्या तथा सल्ला या सर्व महत्त्वपूर्ण बाबींमुळेच सदर महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त व अलोट प्रतिसाद मिळाल्याचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी स्पष्ट केले। तसेच देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने गत 20 वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सदर महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले असल्याचे रोहित साळवे यांनी स्पष्ट करीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीनुसार शिका, संघर्ष करा व संघटित व्हा तसेच जनसेवा हीच ईश्वर सेवा या बाबासाहेबांच्या मूलभूत शिकवणीचा आधार असणाऱ्या तसेच विशेषतः प्रामुख्याने गत 2 वर्षांपासून कोरोना या वैश्विक महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या दीन, गरीब, गरजू, शोषित, पीडित, श्रमित समाजाच्या जनसामान्यांसाठी सामाजिक
बांधिलकी या भावनेने सदर महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले गेल्याचे रोहित साळवे यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यातही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असे अनेक लोकोपयोगी सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक तथा वैद्यकीय उपक्रम राबवले जातील असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 20 वर्षांपासून साळवे कुटुंबांकडून सातत्यपूर्ण महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत असून गत 2 वर्षांपासून विशेषतः कोरोना या वैश्विक महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनसामान्यांना सदर विनामूल्य महाआरोग्य शिबिराअंतर्गत अनेक विनामूल्य शारीरिक चाचण्या, औषधे तसेच तज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी तथा मोफत आरोग्यविषयी सल्ला यामुळे कोरोना या कठीण काळी आर्थिक दिलासा मिळाल्याच्या भावना अनेक महाआरोग्य शिबिर लाभार्थींनी व्यक्त केल्या. तसेच सदर विनामूल्य महाआरोग्य शिबिर आयोजनाबाबत साळवे कुटुंबियांचे विशेष आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज. बघा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो शिक्षणाचा मार्ग दाखवला, त्या मार्गावर चालतच आणि त्यांनी जो रस्ता दाखवला प्रगतीसाठी समाजाच्या, त्याच्या माध्यमातूनच आज माझे वडील हे उल्हासनगरमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्याच कार्यामध्ये सहभाग होऊन आणि त्यांना बघूनच आमच्या परिवारातील माझे सर्वच भाऊ बहिणी असे बरेच जण डॉक्टर झाले. तर कुठेतरी आपण डॉक्टर झालेलो आहे बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर, तर त्याचं ध्येय आपण जनतेला केलं पाहिजे. म्हणून महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्ताने ही सर्व डॉक्टर, म्हणजे माझे भाऊ मुंबईला काही राहतात, वाशीला राहतात, असे लांबून येतात, जेणेकरून महामानवाच्या या त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त श्रद्धांजली द्यायचा हाच एकमेव हेतू माझे वडील डॉक्टर साळवे यांचा आहे. आणि त्याच माध्यमातून मागील 20 वर्षापासून, म्हणजे आम्ही इथं आता नगरसेवक होऊन तर 10 वर्ष झाले, पण त्याच्या पहिलेपासून हे करत आहे. आणि आता नगरसेवक झाल्यापासून अजून मोठ्या प्रमाणात नगरसेविका अंजली साळवे आणि आम्ही सर्व मिळून आज हे उल्हासनगर काँग्रेस पक्षाच्या वतीनं अजून मोठ्या भव्य पद्धतीने हा आरोग्य शिबिर आयोजन करतो. याच्यामध्ये आपण बघत असाल की सर्वच तज्ज्ञ डॉक्टर आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचसोबत रक्त तपासणी असेल, मोफत चष्मा वाटप असेल, महिलांसाठी कॅन्सर तपासणी असेल, ज्याच्यामध्ये माझ्या आईने आजपर्यंत 1000च्या वर महिलांचं आमच्या विभागाच्या आजूबाजूच्या परिसरात तपासणी केलेली आहे. आणि साथ आता कोविडचा काळ आहे म्हणून वॅक्सिनेशन पण ठेवलं आहे. असा हा एकंदरीत कार्यक्रम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हा कार्यक्रम करण्यात येईल. जय हिंद.